इंद्रायणी भाताचा आगार असलेल्या मावळ तालुक्यात आता ड्रॅगन फ्रूटची शेतीही होऊ लागली आहे. आपल्यासोबत शेतकरी आहेत, त्यांच्याशी अजून जाणून घेऊया. बाळासाहेब काय म्हणणार या प्रयोगाबद्दल? नाही, हा प्रयोग आता प्रथमतः तर नवीनच होता. समजा बाहेर देशातलं पीक आहे. पण आपल्याला एक वेगळं वाटलं बा चला आपण म्हणजे याच्यामध्ये पाहिलं YouTubeला पाहिलं किंवा याला पाहिलं किंवा सगळं आणि विशेषतः म्हणजे आम्ही हॉस्पिटलच्या शेजारी हे पाहायला गेल्यानंतर आम्हाला कळलं की फळ काय आहे? फळ हे दिसल्यानंतर आम्ही खाल्लं म्हणलं हे ड्रॅगन फ्रूट आहे. म्हणलं याचं का आपण करावं नाही किंवा काय पाहावं नाही या गोष्टीचं. म्हणून त्याचा 1-2 वर्ष रिसर्च केला. बागेला जाऊन भेटी दिल्या. आपलं सोलापूरसारख्या ठिकाणी इकडं भेटी दिल्यानंतर तिथली माहिती भेटली आपल्याला का बाबा अशा-अशा पद्धतीनं आपली लाल माती आहे. तर म्हणलं लाल माती चालेल का? आता लोणावळा आम्हाला जवळ आहे. पण लोणावळ्याला पाऊस तेवढाच आम्हाला पाऊस. म्हणलं हे पावसात येतं का? ते ते 1-2 ठिकाणी आपण जाऊन पाहिले म्हणले पावसात येतं. त्याच्यामुळं म्हणलं थोडासा 20 गुंठ्यामध्ये हा प्रयोग करून पाहूया. तर आपण हा प्रयोग केला. मग ह्याला बाजारभाव कसा भेटतो आणि हे तुम्ही कधी ह्याचं पीक लावलं होतं? किती महिन्यानंतर तुम्हाला ह्याचं फळ भेटलं? आता हे आपण जवळ-जवळ 18 महिने झाले याचं हे प्लांटेशन करून आणि बाजार म्हटलं तर आता 100, 110, 120 हा मार्केट रेट चालू आहे आता याचा आणि अजून थोडासा म्हणजे आता अजून वाढतंय आणि आपलं असं म्हणणं आहे की हे सर्वसामान्य लोकांनी खाल्लं पाहिजे. जरी रेट याचे अजून कमी झाले, तरी अडचण नाही. पण अजून सर्वसामान्य ग्रामीण भागाच्या लोकांना याचं माहीतच नाही. फळ काय आहे बुवा, काय कशासाठी खातात किंवा काय करतात. सु तर सुरुवातीला तुम्ही किती अ, गुंतवलं होतं? ह्याच्यात किती लागवड केली ती? आणि ह्याचं आता तुम्हाला वर्षभरात ह्याचं कसं आता किती याला भेटणार आहे? गुंतवलं म्हणजे आता त्याला जवळ-जवळ 5.5 लाखापर्यंत खर्च आला 20 गुंठ्याला आपल्याला आणि आत्ता जर पूर्ण हार्वेस्टिंग होईल त्याची म्हणजे दसरा दिवाळीपर्यंत एक 4-5 महिने, तर 2 टनाचा आपला कमीत कमी एका रोपाने जर 1 किलो जरी फळं दिली, तर ₹1950 आहेत आपली. तर 2 टन माल कमीत कमी व्हायला पाहिजे. म्हणजे जास्त व्हायला पाहिजे, पण कमीत कमी आपण धरतोय. 2 टन जरी माल झाला 100ने जरी गेलं ते ₹2,00,000 होतात. एक 50,000 वार्षिक त्याचा खर्च आहे. याचा म्हणजे का आपलं गांडूळ खत, शेणखत किंवा माणसं लोकं आपली मजुरांची आपली 50,000 ते 60,000 खर्च झाला, तर 1 ते ₹1.5 लाख दरवर्षी निव्वळ नफा आहे याच्यामध्ये. असं हे 10-15 वर्ष चालतं कमीत कमी. बाकीचे जे शेतकरी तुम्ही त्यांना कसं आवाहन करत आहे? आता बाकीच्या शेतकऱ्यांना तर आपलं हेच आव्हान आहे, की तुम्ही एवढ्या लांब आम्हाला एम-आय-डी-सी, तळेगाव एम-आय-डी-सी लांब जायला, कामगारांना एवढे 45-50 किलोमीटर जायला लागतं. तर त्यांनी जर ह्या शेतीकडे वळलं, फळशेतीकडे, हे ड्रॅगन फ्रूट शेती म्हणा, तुम्ही पेरू करा, म्हणजे अनेक फळशेती तुम्ही करा. आता फुलशेती आमच्याकडे भरपूर आहे. पण फळशेतीमध्ये फार कमी लोक आहेत, बोटावमधनं आहेत की, तर त्यांनी फळशेतीकडे वळावं. म्हणजे हे ड्रॅगन फ्रूट करा असं नाही, तुम्ही अनेक फळांचे हे करा. फळांना मार्केट चांगली आणि ऑर्गॅनिक पद्धतीने द्या, सेंद्रिय द्या, नाही का. त्याला आपोआप बाजार भेटतो आणि आपोआप लोकं आपल्यापर्यंत येतात. अशा पद्धतीने आपण ड्रॅगन फ्रूटचा प्रयोग बाळासाहेबकडनं जाणून घेतला आहे. एल-एस मराठीसाठी आकाश कानापुरम, मावळ.